काल आपण पाहिलं की नंदबाबांना रोहिणी मातांनी सांगितलं की लाला भयो लाला भयो। नंदबाबा आनंदित झाले, उत्साहाची तयारी केली, उत्साह साजरा केला। ब्रजमध्ये गोकुलमध्ये जेवढे ब्रजवासी होते नंदबाबांचे मित्र, त्यांनी नंदबाबांना खूप सजवलं। आता नंदबाबांचं वय तर खूप आहे, पण नंदबाबांना असं सजवलं की म्हणून नवीन नवीन नवरदेव एवढं सुंदर न सजवलं। केस पांढरे झालेले होते, त्याला डाय केली, दही दुधाने आंघोळ घातली। नंदबाबा म्हणाले की माझं लग्न थोडीच आहे, तुम्हाला एवढं सजवताय। ब्रजवासी म्हणाले की नंदबाबा एवढ्या दिवसानंतर तुमच्या घरी बाळ आले, मुलगा छोटंसं बाळ आलेले आणि एवढं सुंदर आहे, सजणं तर सजावं तर लागेलच। नंदबाबा ना खूप सजवतात, गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालतात, वैजयंती माळा घालतात। प्रभूंना वैजयंती माळा घातली, माहीत असेल ना? प्रभू वैजयंती माळा घालतात। नंदबाबांना सुद्धा वैजयंती माळा त्यांच्या गळ्यामध्ये घातल्या, फुलांच्या माळा घातल्या आणि नंदबाबांनी खूप मोठा उत्सव साजरा केला। नंदबाबा छोटा छोटा उत्सव साजरा करतात, अगदी छोटे छोटे उत्सव। आणि नंदबाबा उत्सव साजरा करत असताना त्यांना लक्षात येतं की गोकुळमध्ये जेवढे ब्रजवासी आहेत त्यांच्यासोबत त्यांचंही कर हे मथुरेमध्ये द्यायचं राहिलं। त्यांना लक्षात येतं की कर द्यायचं राहिलेलं। मग नंदबाबा ब्रजवासींना म्हणतात कि हे ग्वालो, मैं अभी जो कंस का जो कर देना है ना वो लौटा के आता हूँ। बहुत दिन हो गए उत्सव में, कारण की इथं नंदबाबा एक दिवस उत्सव नाहीत म्हणून इथं 2-3 दिवस उत्सव सुरू आहे। नंदबाबांच्या नंतर लक्षात आलं की कर द्यायचं राहिलेले। नंदबाबा म्हणतात की गोपिया जेवढ्याही स्त्रिया पुरुष असतील गोकुलमध्ये सर्वांना म्हणतात की यशोदाची आणि माझ्या लालाची काळजी घ्या, मी कर देऊन येतो। नंदबाबा जेवढं कर आहे दही दूध माखन हे घेऊन मथुरेमध्ये चालले। मथुरेमध्ये गेले आणि कंसाजवळ जातात। मथुरेमध्ये मिठाई खूप प्रसिद्ध आहे, तिथलची मिठाई खूप लोक आवडीने खातात। तिथे मिठाई घेतली, गोकुलमधून मिठाई आणली होती आणि कर दिलं आणि मिठाई पण दिली। कंसने विचारलं की नंदबाबा तुम्ही यायला खूप उशीर केला, यावेळेस कर जमा झालेलं नव्हतं का? कंस म्हणाला नाही राजन, कर तर होतं पण मला मुलगा झाला। कंस म्हणाला या वयामध्ये, कारण की नंदबाबाचं वय 80 पर्यंत गेलेलं होतं। कंस म्हणाला देवाच्या कृपेने झालं। त्यावेळेस कंस म्हणाला ठीक आहे, आता एक एवढी आनंदाची बातमी दिली तर एक काम कर, हे कर नको, कर वापस घेऊन जा। आणि मथुरेमध्ये मिठाई खूप प्रसिद्ध आहे, मिठाई घेऊन जा। नंदबाबा पण आनंद झाले की कर परत येतंय। मग येऊ लागले तर वसुदेवजींना भेटले। वसुदेवजींना म्हणाले की हे वसुदेवजी भैया, कारण की हे दोघं भाऊ आहेत, सख्खे नाही पण भाऊ आहेत। नंदबाबा वसुदेवजी जवळ गेले आणि म्हणाले की भैया मिठाई, मला एक मुलगा झालाय। वसुदेवजी एवढे आनंदित झाले, त्यांनी गळ्याला मिठी घातली आणि बधाई हो बधाई हो बधाई हो। नंदबाबा म्हणाले वसुदेव भैया तुमचे 8
संतान कंसने मारल्या, म्हणजे 8 पुत्र हे कंसाने मृत्युमुखी घातले, तरी त्याचं तुम्हाला दुःख नाही. मला एकच संतान झाली तर तुम्हाला एवढा आनंद होतोय. वसुदेवजींना माहीत होतं की जे नंदबाबांच्या घरी जे बालक आहे ते त्यांचंच आहे, त्यांना माहीत होतं. त्यांनी म्हणाले तुझं बाळ काय आणि माझं बाळ काय एकच झालं. वसुदेवजी हे खूप ज्ञानी होते, देवाचे परमभक्त होते. त्यांनी म्हणाले की हे नंद बाबा तुम्ही गोकुळला लवकर जावा, कारण की तिथे एखादं संकट येण्याची शक्यता आहे, असं हे वसुदेवजी म्हणाले. आता नंदबाबांना एक काळजी पडली की असं वसुदेवजी म्हणतायत म्हटल्यानंतर काही ना काहीतरी होणारच. रस्त्याने विचार करत चालतायत की काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे. आता वसुदेवजी गोकुळकडे आगमन करतात, गोकुळमध्ये यायला लागतात. इथे प्रभु कन्हैया बाल हमारे लाला 8 दिन के हैं, 8 दिवसाचे प्रभू आहेत. काल योगमायाने ज्यावेळेस कंसाने ज्यावेळेस योगमायाला मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस योगमायाने सांगितलं होतं की अरे मूर्ख मला काय मारतोस, तुला जो मारणार आहे तुझा जो काल आहे तो दुसरीकडे जन्म घेतला आहे त्याने. मग आता कंस त्या परेशानीमध्ये होता की यांनी इथं जन्म नाही घेतला तर कुठं घेतलाय. मग कंसने हा निर्णय घेतला की या 10-15 दिवसामध्ये जेवढे बालक जन्माला आले तेवढ्या सगळ्यांना मारायचं. त्याने बकी पूतनाला बोलवलं. पूतना माने अस्वच्छता, अस्वच्छता, अविज्ञा, अधर्म. पूतनाला बोलवलं. पूतना आली. पूतना म्हणाले की बताओ महाराज मैं आपकी क्या सेवा कर सकती हूँ. कंस म्हणाला या 10-15 दिवसामध्ये जेवढे बालक जन्माला आले त्यांना सगळ्यांना मृत्युमुखी तुला घालायचं. असं म्हटल्यानंतर पूतना म्हणाले ठीक आहे, ठीक आहे राजा. पूतना आता सर्वत्र फिरायला लागली, बालकांना मारू लागली. गोकुळमध्ये पोहोचली. पूतना ही कंसाने पाठवली होती. कंसेन प्राहिताम घोरा, पूतना बालघाती. पूतना बालघाती. आता कंसाने पाठवले. पूतना फिरायला लागली सगळीकडे, बालकांना मारत, आपल्या स्तनांना झेर लावून बालकांना मारते. गोकुळमध्ये आली. गोकुळचं भव्य दिव्य तो आनंद पाहून ती एक वेळेस तिथं रम्य झाली की किती सुंदर उत्सव सुरू आहे. तिची नजर नंदबाबांच्या घरी पडली की इथं खूप मोठा उत्सव होतोय, काही ना काहीतरी गडबड आहे. तिने विचार केला की मी जर अशीच गेले तर मला आतमध्ये येऊ देणार नाही, कारण तिचं रूप जे होतं ते खूप कुरूप होतं, भीतीदायक. तिने असं सुंदर रूप धारण केलं, एवढं सुंदर की माणूस साक्षात लक्ष्मण, एवढं सुंदर. आणि हातामध्ये कमळाचं फूल घेऊन छोटे छोटे पावलाने चालू लागले. आहे तर कुरूप, पण वेश बनवले सुंदर स्त्रीचं, मन अप्सराच, साक्षात लक्ष्मीच. नंदबाबाच्या घरी गेली. नंदबाबाच्या घरी गेल्यानंतर यशोदामाईला आवाज द्या, अरे ओ यशोदा, अरे ओ यशोदा. कारण की रस्त्याने चलत सांगितलं होतं की नंदबाबा त्यांची पत्नी यशोदा त्यांना एक छोटंसं बालक झालेलं आहे. ती गेली म्हणते अरे ओ यशोदा. यशोदाबाई धावत आल्या बाहेर की एवढ्या मोठ्याने कोण आवाज देते. यशोदाबाई म्हणाल्या राम राम, पण मी ओळखलं नाही.
त्यावेळेस ती पुतना मस्ती म्हणाली, यशोदा मी तुझी लांबची रिश्तेदार आहे, तेरी दूर की रिश्तेदार हूँ मैं। अब तूने मुझे देखा तो नहीं होगा, क्योंकि वो क्या है ना, ब्याह में थोड़ा सा बिजी हो गई मैं, तो मैं आ नहीं पाई, ना तेरे ब्याह में आ पाई, ना तुझसे कभी मिलने आ पाई। तो यही से पास में से गुजर रही थी तो सोचा कि अभी यशोदा को बालक भयो बधाई है, तो बधाई देने में आ गई। यशोदा मैया म्हणाल्या, बधाई देने आई हूँ, ठीक है आजा, अंदर आजा, बैठो। पुतनाला आतमध्ये बोलवलं। प्रभू आतमध्ये झोपलेले, तसं तर पाळण्यामध्ये खेळतात त्यांनी। आपण कितीही शरीराला सजवलं का तरी आपल्या मनामध्ये जे असतं का ते परमात्म्याला माहीत असतं। म्हणून परमात्मा पण म्हणतात की निर्मल मन जन सौमही पावा, मोहे छल कपट छिद्र न भावा। आपल्या परमात्म्याला छल कपट हे त्यांना आवडत नाही, त्यांना निर्मल मन ज्यांचं मन निर्मळ आहे तेच परमात्म्याला आवडतं आणि तेच खरे भगवंताचे भक्त असतात। यशोदा मैया म्हणाल्या की बहन बैठो, आता पुतना बसली आहे आणि पुतनाने अशी काही लीला केली की यशोदा मैया थोडंसं आपल्या बाल श्रीकृष्णांपासून थोडेसे दूर झाल्या। दूर होताच पुतनाने प्रभू कृष्णांकडे तिचे चरण वाढवले, तिकडे चालत जाते। प्रभूने ज्यावेळेस समजलं की पूतना मौसी आ रही, तो प्रभु ने अपनी आंखें बंद कर ली। प्रभु ने अपनी आंखें बंद कर ली। यहाँ पे दो भाव आते हैं। प्रभु आंखें पहली बार क्यों बंद करते हैं? क्योंकि प्रभु श्री कृष्ण तर आले माखन खायला। प्रभु श्री कृष्ण हे तर आले माखन खाण्यासाठी, दही दूध हे खाण्यासाठी आलेले, पण आल्या क्षणी त्यांना विष प्यायला भेटते। त्यांनी डोळे बंद केले आणि म्हणाले की विष पान करायचं तर काही माझी पात्रता नाहीये, विष पान हे फक्त भोलेनाथ करू शकतात। म्हणून डोळे झाकून भोलेनाथला स्मरण करतात आणि म्हणतात की हे भोलेनाथ, ये विष पान करने का जो साहस है वो सिर्फ आप ही में है, एक काम कीजिए, अब आप ही कृपा कर दीजिए और मुझे बचा लीजिए। यहाँ दूसरा भाव भी संतों ने दिया। प्रभूंच्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर प्रभूंविषयी प्रेम उत्पन्न होतं। ज्यावेळेस तुम्ही आपल्या देवी देवतांच्या डोळ्यामध्ये पाहतात आणि खास करून ते देवी देवता लहान असावेत। लड्डू गोपाला जर पाहिलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये बघून त्यांच्यावर प्रेम होतं, किती सुंदर रूप आहे। आता तिथे साक्षात प्रभू कृष्ण पाळण्यामध्ये मग प्रभूंना असं वाटलं की हिनं डोळे भरून ज्यावेळेस मला पाहिल तर हिला माझ्यावरती प्रेम होईल आणि ही मला मारायची नाही। मग हिने आतापर्यंत जेवढे दुष्कर्म केले, जेवढ्या बालकांना मारलं, तर याचा दंड मी देऊ शकणार नाही। म्हणून देवाने डोळेच बंद केले। तिसरा भाव संतांनी दिला की भगवंताची दृष्टी ज्या पण पापीवरती पडते त्याचं सर्व पाप नष्ट होतं, असं भगवंत म्हणतात। भगवंत म्हणतात जर मी हिला पाहिलं तर हिचं सगळं पाप नष्ट होईल आणि हिचा मी उद्धार होणार, हिचा उद्धार मी करू शकणार नाही। पूतना कोण होती? पूतना कोण होती? ज्यावेळेस भगवंताने वामन अवतार घेतला तर बलीची चुलत बहीण, सख्खी नाही चुलत, तिथं उभी होती। ज्यावेळेस तिने वामन भगवंताला येत्या क्षणी पाहिलं की एवढं सुंदर रूप आहे, कोमल अंग, छोटेसे वामन भगवान, त्यांना पाहिलं आणि त्यांना पाहून त्या म्हणतात की काश हे जे बालक आहे हे माझा मुलगा असायला पाहिजे होता। जर मुलगा असता तर माझ्या हृदयाला लावून त्याला दूध पाजलं असतं। पण ज्यावेळेस वामन भगवंताने विराट रूप धारण केलं आणि बलीला कांगाल केलं त्यावेळेस तीच बहीण काय म्हणते, तीच पूतना काय म्हणते, हे जर माझं बालक असतं तर ह्याला विष पिऊन मारून टाकलं असतं।
त्यावेळेस वामन भगवान म्हणतात चलो ठीक आहे, तेरी भी इच्छा पुरी कर देता. त्यामुळे ती बहीण, बलीची बहीण इथं पूतना बनून आली, इच्छा पूर्ण. स्तनाला पण लागते आणि विष पण पितात की चल मी तुझ्या हृदयाला पण लागतो आणि तुझं जी स्वप्न होतं मला विष पाजण्याचं ते देखील मी पूर्ण करतो. मग भगवंताकडे अशी इच्छा मागायची नाही की त्याने आपलंच वाईट होईल, किंवा भगवंताला आपण कधी कधी म्हणतो की तुला आज जेवायलाच येणार नाही, आणि जर चुकून कधी कधी होतं रागात बोलून जातो आपण आणि नंतर जेवायला ताट घेऊन जातात, ले खा. देव तरी स्वीकार करत नाही त्याचं, मला नाही खायचं. तसं इथं पूतना म्हणली की विष पाजते, तर इथं भगवान परमात्मा श्रीकृष्ण विष देखील पिला तयार झाले. प्रभूंना पूतनाने उचललं आणि हृदयाला लावलं. नंतर लक्षात आलं की जर मी इथं जर माझं रूप धारण केलं तर मला सर्वजण सोडणार नाही. तर तिनं हृदयाला पटकन दूध पाजायला लागलं. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने एवढ्या जोरात धरलं, पूतनाला थोडासा त्रास होऊ लागला. पूतना ओरडायला लागली, अरे छोड, अरे छोड, अरे छोड. पण भगवान श्रीकृष्ण काही सोडत नाही. भगवान परमात्मा म्हणतात, देख भाई मौसी सुन, पहले तो मैं किसी को पकड़ता नहीं, अगर पकड़ता हूं तो छोड़ता नहीं. पहले तो मैं किसी को पकड़ता नहीं, अगर पकड़ा तो छोड़ता नहीं. अब यहाँ पे पूतना छोड़ो छोड़, अरे छोड़, अरे छोड़, अरे छोड़ कह रही, परंतु भगवान कुछ छोड़ नहीं रहे. अब उसे ज़्यादा तकलीफ होने लगी तो भागी भागी मथुरा की ओर दौड़ रही है कि कंस के पास जाके इसे पटक देती हूँ. परंतु जाते समय इतनी तकलीफ होने लगी कि वही जब गोकुल की थोड़ी बाहर आई, मथुरा के पास आई जंगल में, तब भगवान ने पूरे के पूरे प्राण खींच लिए. अब पूतना का 6 कोस का शरीर, पूतना का 6 कोस का शरीर वहीं पर गिर गया. पूतना इतनी बड़ी थी कि उसकी एक उंगली मतलब हमारा पूरा मुके, वो इतनी बड़ी थी, इतनी बड़ी. उस पर हमारे छोटे से बालक श्री कृष्ण नन्हे से इतने 6 दिन का बालक, 8 दिन का बालक कितना होता है. भगवान ने उसके प्राण खींच लिए. पूतना नीचे गिर गई, धड़ाम से नीचे गिर गई, पूरी धरती हिल गई. अब यहाँ पे यशोदा मैया घबरा गई, सभी ब्रजवासी भी घबरा गए कि भाई ये पूरी धरती हिल क्यों रही है. यशोदा मैया धावत आल्या. यशोदा मैया ती धरती हलते त्याचं नाही, माझं बालक घाबरलं. आवाज आला या जमिनीच्या हादऱ्याला, ते घाबरलं. म्हणून यशोदा मैया धावत आले श्रीकृष्णांकडे आणि बघतायत तर पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण नाही आहेत. मग जास्त घाबरल्या. मग ज्या दिशेने लोक पळू लागले होते, जिथे पूतना पडली तिथे सगळे ब्रजवासी धावू लागले. आणि तिथे एका ब्रजवासीने पाहिले की भगवान श्रीकृष्ण हे पूतनाच्या अंगावरती पडलेले. ज्यावेळेस त्यांनी पूतनाला पाहिलं, एवढी विचित्र, तिच्या मोठ्या मोठ्या जटा, दात बाहेर, आंघोळच करत नव्हती ना, 2-2, 4-4 वर्ष आंघोळच करत नव्हती. दात बाहेर आलेले, दुर्गंध येते, जटा आहेत तिच्या. मग आता यशोदा मैया तिथं आल्या. यशोदा मैया आता रडू लागल्या की माझं बालक वरी आहे. आणि श्रीकृष्ण वरी बसून काय करतायत, पूतनाला हाताने मारतायत की बोलो मौसी मजा आ रहा, हो गई जय जय, लगा लिया सीने से. भगवान श्रीकृष्ण तिथं वरी मोठ्या मोठ्याने हसतात, किलकाळ्या मारतायत. आणि ब्रजवासी म्हणाले आता लालाला खाली घ्यायचे. आता कसं घ्यायचं, शिड्या आणल्या, हातावरती शिड्या लावल्या, पण तरी वरती जाता येत नव्हतं. मग त्यांनी जटा, ज्या पूतनाच्या जटा खाली पडलेल्या होत्या, अशी अंगावरती पडलेली होती, पाठीवरती जटा खाली होत्या, त्या जटाला धरून ब्रजवासी वर गेले. ज्यावेळेस माथ्यावरती आले, जटाला धरत धरत माथ्यावर आले.
थोडं पुढं आले वाकून पाहिलं की जी आपल्या इथलची जागा असते ती पाहिली की मानो पर्वत के ऊपर खडे है, नीचे घाई है. ते पाहतायत की आता एवढं खोल आहे, मुखावून तिकडं कसं जायचं. तर जे इथलचे केस असतात त्या केसांना धरून हळूहळू इथं आले. इथून त्यांनी विचार केले की आता कानामध्ये जर गेलोत का मग काही खरं नाही. गुफा असल्यासारखं एवढा मोठा कान. त्यांनी विचार केला आता भगवान श्रीकृष्णाला कसं वाचवायचं. नंद बाबा के छोरे को कैसे बचाए. पूतनाच्या कानामध्ये कुंडल होते, गोल कुंडल होते कानातले, गोल होते. ब्रजवासी इथं बसले आणि त्या कुंडलाद्वारे घसरत छातीवर आले. छातीवरती येऊन भगवान श्रीकृष्णाला उचललं आणि त्याच जटांना धरत परत तसेच गेले आणि खाली उतरून यशोदा मैयाकडे त्यांचा लाला दिला. बोल बाल श्रीकृष्ण भगवान की जय. यही भगवान ने पूतना का उद्धार कर दिया. इथंच भगवंताने पूतनाचा उद्धार केला. आता ही गुड़िया जी होती, माटी की गुड़िया, कंस मामा ने भेजी थी अपने भांजे को मारने के लिए, पर भांजे को ऐसा लगा कि खिलौना भेजो. काही दिवस निघाले, कंसने तृणावतला पाठवलं, तृणावत राक्षसला पाठवलं. भगवान परमात्मा थोडे मोठे झाले होते, आता तकरीबन 1 वर्षाचे होते. यशोदा मैयाने प्रभुला ओटीत घेतलं. प्रभु को गोद में लिया और खिलाने लगी कि मेरा लाला कितना सुंदर है, मेरा लाला कितना प्यारा है, सावला है पर सुंदर है, सावला है पर सुंदर है, बड़ा सुंदर है. देख रही, उससे बात कर रही जैसे कि हम भी बात करते. मैया बात कर रही, प्रभु से मैया बात कर रही. जरी की पगड़ी बांधे एक सुंदर आँखों वाला, कितना सुंदर बाके बिहारे कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे एक सुंदर आँखों वाला, कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा. श्रीकृष्णाला मैया ओटीत घेतलेले आहेत, त्यांची स्तुती करतायत. एवढं सुंदर आहे माझं बाळ, एवढं सुंदर आहे. पण कंस मामाने तृणावतला पाठवलं होतं. राक्षस प्रभूंना समजलं की मामाने खिलौना भेजा, उडण खटोला. मग श्रीकृष्णाने विचार केला की जर मैया समोर जर मी उद्धार केला तर मैया मला परमात्मा म्हणेल आणि मग नंतर मला मंदिरात जाऊन ठेवून देईल कि ये भगवान है, इसे मंदिर में रख दो. फिर मैया मुझसे लाड प्यार दुलार नहीं करेगी, फिर मैं मैया से दूर हो जाऊंगा, फिर मैं मैया का प्यार महसूस नहीं कर पाऊंगा कि माँ होती क्या है. परमात्मा ऊपर भी तरसते है कि एक माँ की गोद में बैठ जाऊं. भगवान परमात्मा त्यांनी विचार केला की मैया समोर मी तृणावतचा उद्धार नाही करणार, वध नाही करणार. प्रभू आता त्यांचं वजन वाढवतात, जेवढी ताकद आहे तेवढी लावतात आणि वजन तेवढ्या रूपामध्ये वजन वाढवतात. मैया विचार करते माझ्या लालानी, माझ्या बाळानी दूध जास्त पिले म्हणून त्याचं वजन वाढतंय वाटतं. मग प्रभू आणखीन वजन वाढवतात. मैया जरा जास्तच वजन वाढले, 2 मिनिटाला खाली ठेवते आणि नजर काढते.
खाली ठेवलं। जो भी मुटका बुटका है वो लाने गई अंदर। यशोदा मैया अपने घर के अंदर गई। तब तक तृणावत आया। तृणावतने बवंडरच्या रूपामध्ये आला होता। त्यांनी श्रीकृष्णांना उचललं आणि उडत 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 आकाशामध्ये गेलं। उडत घेऊन आकाशामध्ये गेलं। प्रभू त्याच्या डोक्यावरती मारतात, आणखीन वर घे, आणखीन वर घे, मला मज्जा येते, मला वर घे। प्रभूंना तृणावतने खूप उंच घेऊन गेला आणि जे खूप उंचावर गेलं त्यावेळेस प्रभूने तीच लीला केली जी मैया यशोदासोबत केली, आपलं वजन वाढवलं। तृणावत म्हणतो, अरे बाबा मी दगडाला तर नाही उचललं, काळ्या दगडाला, शालिग्रामला तर नाही उचललं मोठ्याच्या मोठ्या। प्रभू म्हणतात, अरे मूर्खा, लोक मला दगडामध्ये बघतात आणि तू माझ्यामध्ये दगड बघतोय। चल ठीक आहे, तू माझ्यामध्ये दगड बघतोयस ना, ठीक आहे। प्रभूने एवढं वजन वाढवलं, एवढं वजन वाढवलं की जिथे प्रभूंना उचललं होतं त्याच्या काहीच दुरीवरती एक मोठा शालिग्राम होता, दगड। त्याच्यावरती तृणावतला एवढ्या जोरात आपटलं, एवढ्या जोरात आपटलं की तिथे तृणावतचा उद्धार झाला आणि तृणावरचे जे रक्त होतं ते सगळीकडे पांगलं। आता तृणावर खाली पडलेलं आहे, त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण, खाली रक्त आहे, भगवान त्याचे श्रीकृष्ण त्याच्यावरती आहेत आणि हसतायत। ब्रजवासींनी पाहिलं, ब्रजवासींनी यशोदा मैयाला सांगितलं की अरे यशोदा मैया, अरे यशोदा मैया, देख तेरे लाला कहाँ पे गिरा है। मैं तो कह रहा हूँ ये यहाँ पे ना कुछ गडबड है। यशोदा मैयाने लालाला उचललं, त्याला अंघोळ घातली, गौशालेमध्ये जाऊन गोमाताचं दर्शन करवलं, गोमूत्र छिडकून म्हणले की आता कोणता राक्षस होता काय माहिती, त्याचा स्पर्श झालाय, पवित्र करू म्हणून भगवान परमात्मा श्रीकृष्णांना अंगावरती गोमूत्र टाकून त्यांना पवित्र केलं, असं यशोदा मैयांनी म्हणाल्या। जो की साक्षात परमात्मा स्वतः पवित्र आहे, पण मैयाचा स्वभाव, जसं की माझी आजी, माझी आई इथून गेल्यानंतर माझी नजर काढते, आईचा स्वभाव असतो, इथं यशोदा मैया सुद्धा नजर काढतात की माझा लाला, माझा लाला। प्रभूने इथे तृणावतचा उद्धार केला। बोल बाल श्रीकृष्ण भगवान की जय। तर प्रभू थोडेसे मोठे झाले। वसुदेवजींना तिकडे मथुरेमध्ये चिंता की नंद बाबा थोडासा वयस्कर झालेला आहे, त्याच्या लक्षात राहायचं नाही की प्रभूंची जे संस्कार असतो, प्रभूंचा नाम संस्कार करावा म्हणून। मग वसुदेवजी चे जे गुरु आहेत, कुलगुरु, गुरु गर्गाचार्य, त्यांना म्हणतात की हे गुरुवर, त्यांच्यापाशी जातात आणि हळूच कानामध्ये सांगतात की गुरुवर, माझा जो मुलगा आहे तो गोकुळमध्ये आहे, त्याचं नामकरण संस्कार तेवढं करून या। नंद बाबा थोडासा वृद्ध झालेला, त्याच्या लक्षात राहायचं नाही। गर्गाचार्य म्हणाले ठीक आहे। तर गर्गाचार्य गोकुळमध्ये येत आहेत, जसं गोकुळमध्ये एंट्री तसं सर्व ब्रजवासींचे चरण पकडतात। गर्गाचार्य खूप मोठे संत महात्मा, त्यांचं दर्शन करायला लागले सर्वजण मिळून। तर गर्गाचार्य चालत 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 यशोदा मैयाच्या घरासमोर आले। नंदबाबाने पाहिलं, नंदबाबा म्हणले आम्ही धन्य झालो गुरुवर, गर्गाचार्य तुम्ही आमच्या साक्षात आमच्या दरवाजामध्ये स्वतः आला। प्रभूंना प्रणाम केलं, गर्गाचार्यांना प्रणाम केलं, गर्गाचार्यांना म्हणाले गर्गाचार्य हे गुरुवर या, मला एक लाला झालेला आहे, रोहिणी मातांना पण एक लाला झालेला आहे, त्यांच्या दोघांचं नामकरण संस्कार तुम्ही करा। गर्गाचार्य म्हणाले ठीक आहे, आज नाही उद्या करू, उद्या मुहूर्त चांगला आहे आणि नामकरण संस्कार हे गौशालेमध्ये करू। नंदबाबा म्हणाले ठीक आहे, गौशालेमध्ये करूया। आता गर्गाचार्य ना भोजन करण्यासाठी यशोदा मैया म्हणाल्या की गुरुवर तुम्हाला काय आवडते सांगा मला, मी तुमच्यासाठी ते बनवते। गर्गाचार्य म्हणाले कि हे यशोदा, पहली बात तो मैं किसी के हाथ का भोजन करता नहीं और मेरे
जो भगवान है शालिग्राम, गर्गाचार्य शालिग्राम की पूजा करते थे। तो उन्होंने कहा कि ये जो मेरे भगवान है, मेरे शालिग्राम जी है, मैं इन्हें खुद भोजन करके खिलाता हूँ। तो एक काम कर, तू सामग्री दे, मैं खुद बनाता और भगवान को खिलाता और मैं खुद भी खाता। आता इथं भगवान परमात्मा श्रीकृष्ण हे थोडेसे मोठे आपले नंदनंदन हे थोडेसे चालू लागले, थोडंसं खेळतायत। दाऊ दादा पण तिथे खेळतायत। गर्गाचार्याने खीर बनवली, काजू बदाम पिस्ता टाकून एक खीर बनवली, गोड गोड खीर बनवली आणि भगवंतापुढे ठेवली आणि माळा करू लागली। आता त्या खिरीचा जो श्वास आहे, खिरीचा जो स्वाद आहे, त्याची स्मेल भगवान परमात्मापर्यंत गेली। तब भगवान ने कहा कि दाऊ दादा, मेरा भक्त आया है, उसने मेरे काजे खीर बनाई, मेरे को वो खीर खानी, मैं तो खीर खाऊंगा। भगवान ने कहा ठीक है, तेरे लिए तेरे काजे बनाई है तो तू जा और खा के आ जा। भगवान ने कहा ठीक है। आता भगवान श्री कृष्ण छोट्या छोट्या पावलाने भगवान अपने छोटे छोटे कदमों से जा रहे हैं गर्गाचार्य जी के पास। गर्गाचार्य जी ने खीर को भगवान के पास रखा था और उनका एक नियम था कि वो आंखें बंद कर कर माला करते थे, माला जपते थे कि इतनी माला हो जाने के बाद में अब मैं खुद खाऊंगा, बाद में भगवान के बाद। गर्गाचार्य ने आंखें बंद कर ली थी और जप कर रहे थे, तो भगवान आए, खीर को उठाया और खाना शुरू हो गई। गर्गाचार्य जी की माला खत्म हुई, गर्गाचार्य ने आँख खोल के देखा तो खीर गायब थी, ना कटोरी है ना खीर है। इधर उधर देखने लगे तो नंद बाबा का छोरा दिखाई दिया। गर्गाचार्य चिल्ला उठे, अरे यशोदा, तेरे लाला ने क्या किया, मेरे भगवान का भोग झूठा कर दिया, बड़ा नटखट है तेरा खाना, ये तेरा लाला बड़ा नटखट है। यशोदा मैया म्हणतात की क्षमा करा गुरुवर, मी एक काम करते, याला परत लांब सोडवते, तुम्हाला दुसरी सामग्री देते, तुम्ही पुन्हा बनवा आणि पुन्हा भोग लावा। गर्गाचार्य पुन्हा खीर बनवतात आणि लालाला मैया यशोदाने बाहेर अंगणामध्ये सोडले। प्रभूंना पुन्हा खीर आठवते की मला आणखीन खीर बनवली। प्रभू पुन्हा जातात, पुन्हा खीर खातात। पुन्हा गर्गाचार्यजी म्हणतात की अरे यशोदा, तेरा लाला बड़ा नटखट है, फिर से मेरे भगवान की भोग झूठा कर दिया। मैया यशोदा म्हणाले कि गुरुवर, अब ऐसा नहीं होगा, मैं एक काम करती हूँ, एक कमरे में इसे बंद कर देती हूँ, फिर आप खीर बनाइए, भोग लगाइए, उसके बाद इसे खोलती हूँ। आता गर्गाचार्याने पुन्हा खीर बनवली, पुन्हा देवापुढे ठेवली आणि भगवान श्रीकृष्ण नंदनंदन यशोदानंदन हे एका रूममध्ये बंद आहे। खिडकीचे पट उघडले, जिथे गर्गाचार्य बसले होते तिथे त्यांच्याकडे रागात बघू लागला। मेरे काजे खीर बनाई और मुझे खाने ना दे रहा। भगवान परमात्मा त्या खिड़कीतून उडी मारी। नंदनंदन यशोदानंदन ने उस खिड़की से छलांग लगाई और गर्गाचार्य जी के पास गए और फिर से खीर उठाई और फिर से लेकर बैठे और खा रहे। अब भगवान गर्गाचार्य जी की माला पूरी हुई। गर्गाचार्याने डोळे उघडून पाहिलं तर पुन्हा खायला। गर्गाचार्याने पाहिलं म्हणाले, तू परत खायला आलास? नंदनंदन यशोदानंदन म्हणाले, गर्गाचार्यजी, हे गुरुवर, तुम्ही डोळे बंद करा। गर्गाचार्यजीने डोळे बंद केले एक क्षणासाठी, पुन्हा उघडले आणि ज्यावेळेस उघडता क्षणी ज्यावेळेस पाहिलं तर साक्षात परमात्माला पाहिलं आणि ते म्हणाले, अरे मी ज्या परमात्माला दगडामध्ये पाहतोय तो साक्षात माझ्या समोर उभा आहे आणि मी त्याला खीर 3दा खाऊन घातली, तरी सुद्धा मी म्हणतोय माझ्या भगवंताचा भोग आणखीन लागलेला नाहीये। क्षमा मागतात, गुरुवर मला क्षमा करा, हे परमात्मा परमपिता परमेश्वर मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मला तुला दर्शन द्यायचं होतं। का? कारण की ज्यावेळेस उद्या गौशालेमध्ये माझं नामकरण होईल आणि ज्यावेळेस तुम्ही माझे ग्रह नक्षत्र पाहता त्यावेळेस मला आपोआप समजून जाईल की हा परमात्मा आहे आणि तुम्ही
यशोदा माताला सांगतात, नंदबाबांना सांगून टाकतात की हा परमात्मा आहे. मग नंतर माझ्या ज्या लीला आहेत, मी ज्या कारणासाठी इथं आलोय, जे सुख भोगण्यासाठी मी इथं आलोय ते मला सुख भेटणार नाही, म्हणून मी तुम्हाला दर्शन देतोय. आणि उद्या ज्यावेळेस तुम्ही माझं नामकरण संस्कार करताल त्यावेळेस ही गोष्ट मी परमात्मा आहे म्हणून ही यशोदा मैयाला नंदबाबाला सांगू नका. गुरु म्हणतात ठीक आहे. गर्गाचार्य आनंदित होतात आणि गर्गाचार्य एवढे आनंदित की नाचू लागतात. आता ज्यावेळेस पहाट होते, नामकरण संस्कार पक्षी ओरडतात की प्रभूंचं नामकरण होणार आहे. आणि यशोदा मैया आणि रोहिणी माता विचार करतात की गर्गाचार्यजींचं नाव तर खूप मोठं आहे, नाव खूप मोठं आहे, महात्मा आहेत, महान आत्मा आहेत, तर आपण यांची परीक्षा घेऊ. तर रोहिणी माता त्यांचं बालक यशोदा मैयापाशी देतात आणि यशोदा मैया त्यांचं बालक हे रोहिणी मातापाशी देतात आणि म्हणतात की पाहूत ओळखतात. आता इथे यशोदा मैया आणि रोहिणी माता गर्गाचार्यांजवळ आले. बाबा पूजेची थोडीशी विधान करतायत. छोटासा यज्ञ मांडलेला आहे, देवाची पूजा केली आहे. गर्गाचार्यजी जवळ बसलात आणि त्यांच्या समोरच यशोदा मैया आणि रोहिणी माता बसतात. नंदबाबा यशोदा मैयाच्या शेजारी बसतात. आणि ज्यावेळेस गर्गाचार्य दोन्ही बालकांना पाहतात तर डोळे बंद करतात. डोळे बंद करून त्यांना काय वाटलं त्यांनी डोळे बंद करून पाहताय आणि एका क्षणात डोळे उघडले आणि एकटक भगवान परमात्म्याकडे पाहताय, त्या दोन्ही बालकांकडे पाहताय. रोहिणी माता म्हणाल्या 10 ते 15 मिनिट झाले असले, एकटक बघताय. कहीं तो गए तो नहीं, देख तो जरा यशोदा. यशोदा मैया हलवतायत. अरे बाबा कहाँ गए आप, आँखें क्यों नहीं खोल रहे. गर्गाचार्यजीने ज्यावेळेस हलवलं त्यावेळेस गर्गाचार्यांनी सुदवर आले. त्यांनी नाही मी थोडंसं विचार करत होतो की नाव काय ठेवायचं. यशोदा मैया म्हणाल्या अरे थोडंसं गुरुवर लवकर विचार करायचा. असं 15-20 मिनिट जर तुम्ही असं बसला असं तर आम्ही असा विचार केला असत की गए आपको यही स्थान मिल गया था जाने के लिए, हम तो ऐसा विचार कर रहे थे. मैया ने कहा. ऐसा कहने के बाद गुरुवर हंसने लगे. मन में कह रहे हैं कि हे यशोदा तो ये क्या कह रही है, मैं उसका नाम रखने जा रहा हूँ जिसके अनेकों नाम हैं. मैं तो उसका नाम रखते रखते खुद का नाम भूल गया. इतना प्यारा लाला है तेरा. भगवान गर्गाचार्य म्हणतात की यशोदा की जे तुझ्या हातातलं बालक आहे का हे रोहिणीचं आहे आणि हे रोहिणी हे जे तुझ्या हातातलं बालक आहे का ते यशोदाचं आहे. तर मोठ्या मुलाचं नामसंस्कार पहिल्यांदा करतात. रोहिणी माताच्या बालकाला गर्गाचार्य हातामध्ये घेतात, वर उचलतात आणि म्हणतात की याच्यामध्ये बल खूप आहे, बुद्धिमान आहे म्हणून याचं नाम बलराम. बोलो बलराम जी महाराज की जय. भगवान का नामकरण दाऊ दादा का नामकरण हो जाता है. आता गर्गाचार्य जी नंदनंदन यशोदानंदनला हातामध्ये घेतात आणि त्याच्याकडे त्यांच्याकडे बघून हसतात आणि यशोदा मैयाला म्हणतात की यशोदा हे जसं कार्य करेल तसं याचं नाव पडेल, पण याच्याकडे पाहून सर्वजण आकर्षित होणार. कर्षती कृष्ण. भगवान परमात्म्याचं नाव गर्गाचार्यजी कृष्ण ठेवतात. बोलो बाल श्री कृष्ण भगवान की जय. भगवान का नामकरण हो गया. आता गर्गाचार्यजी नामकरण संस्कार झाल्यानंतर तिथून निघून जातात आणि बाल श्रीकृष्ण भगवान दाऊ दादासोबत लीला करतात. अशा सुंदर सुंदर लीला करतात. एकदा यशोदा मैया रसोईमध्ये बसलेल्या होत्या आणि
बाल श्रीकृष्णही झोपलेले होते. दाऊदादा तर उठले. सूर्य उगवलाय. सर्व ग्वाले, मोठे मोठे जे ग्वाले आहेत त्यांनी गायांना घेऊन जंगलामध्ये जात आहेत, गया घेऊन. श्रीकृष्ण तरी झोपलेले. मैया जातात आणि मैया म्हणतात, अरे कन्हैया उठ जा, कितनी देर सोएगा. मैया जातात आणि कृष्ण कन्हैयाला उठवतात. म्हणतात की देख तू ये तो आंखें नहीं खोल रहा, एक काम करता. कन्हैया मैंने तेरे लिए नई बासरी लाई. हे ऐकता क्षणी श्रीकृष्ण जोरात उठतात आणि बसत की मैया मेरे लिए बासरी लाई, मैया मेरी बासरी बता, मेरी बासरी कहाँ पे है, मेरी बंसी कहाँ पे है बता. यशोदा मैया म्हणतात चल अब तू उठ गया, अब चल स्नान कर ले, बासुरी में तुझे कल दे दूंगी, नई बासुरी तुझे कल खरेदी करके दे दूंगी, पहले तू स्नान कर. आता भगवान श्रीकृष्ण उठले, स्नान आदी करतात. मैया यशोदा नटवतात. मग आता तिथं भगवान विचार करतात की मला एकतर लवकर उठवलं, परत मला शृंगार करवलाय, मी आता बिघडवणार. भगवान परमात्मा तिथे चिखल होता, त्या चिखलामध्ये जाऊन लोळायला लागतात. ते धरतीला दाग सांगतात की हे धरती माता, मी तुझ्यापाशी आले, तुझ्या कुशीत आलो. म्हणून तिथं प्रभू माती अंगावरती लावून घेतात. मैया म्हणतात, यशोदा मैया पाहते. यशोदा मैया म्हणते, अरे कन्हैया पहले से ही कालो, फिर से मिट्टी में नहायो. श्रीकृष्ण हसायला लागतात. पुन्हा मैया आंघोळ घालते, पुन्हा सजवते. अशा लीला करतात. काही दिवसानंतर मैया विचार करते की यमुनेमध्ये कधी खूप दिवस झालं स्नान करायला गेलेले नाहीये. कृष्ण कन्हैयाला घेऊन माता जाऊ लागल्या. दाऊदादा म्हणाले मी पण येणार. मैया म्हणाले ठीक आहे चल. आता एक छोटं बालक श्रीकृष्ण आणि दाऊदादा यांना यमुनाच्या किनारे ठेवलं आणि म्हणाले की मी आंघोळ करून येते, तुम्ही इथंच थांबा. प्रभू तिथे थांबले. दाऊदादा थोडे मोठे होते, इकडे तिकडे पळू लागले आणि श्रीकृष्ण एका जागेवरती बसून माती खाऊ लागले. दाऊदादाने पाहिलं की कृष्ण कन्हैया माती खात आहे. त्यावेळेस दाऊदादा ओरडून म्हणतात की अरे मैया, यशोदा मैया, देख अपना हमारा कन्हैया माटी खा रहा, देख तेरा लाला माटी खा रहा, ये माटी खाने की चीज है, देखिए माटी खा रहा है. यशोदा मैया धावत येतात आणि म्हणतात अरे लाला तुझे बताऊं तो कैसे बताऊं, ये माटी नहीं खाते. मैया माटी बाहर करतात. मुंह खोलने के लिए कहती है मैया. भगवान अपना मुंह खोलते हैं कि मैंने नहीं खाई, मैंने मिट्टी नहीं खाई माँ. यशोदा मैया मतलब मुंह तो खोल. भगवान श्री कृष्ण अपना मुंह खोलते और पूरे ब्रह्मांड का दर्शन मैया यशोदा को हो जाता है मुख में ही. मैया को थोड़ा सा चक्कर आने जैसा होता है. मैया कहती कि मेरे लाला के मुख में मैं क्या देख रही हूँ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर आईला हे समजलं की मी परमात्मा आहे तर मग नंतर आई माझ्यावर प्रेम करणार नाही, मला मंदिरात नेऊन सोडून देईल. परमात्मा ज्यावेळेस असा विचार करतात की पुन्हा ती लीला संपवतात आणि मुखामध्ये परत यशोदा मैयाला माती दिसायला लागते. मैया यशोदा रागवतात, घरी घेऊन येतात. आता भगवान श्रीकृष्ण हे थोडेसे रांगायला लागले, थोड़ा फास्ट रांगता है. तर भगवान श्री कृष्ण गुटमुन करके गौशाला में गए. अपने घुटनों पे चलते चलते. छोटे बछड़े थे. अब भगवान तो छोटे ही थे पर बछड़े थोड़े से बड़े होते हैं ना. हम इंसान के बच्चों से गाय के जो बच्चे होते हैं थोड़े से बड़े होते हैं. तर मग प्रभूने शेपटीला धरलं. मग आता गाईच्या बाळाच्या शेपटीला जर धरलं तर वासरू थोडं खाली बसणार आहे. ते उठलं आणि श्रीकृष्णवर लटकायला लागले. म्हणतात मैया बचाव, मैया बचाव, मैया बचाव, मैं लटक गयो, मैं लटक गयो. मैया धावत येतात आणि म्हणतात की अरे लाला तू ऊपर काय कर रो. मैया यशोदा त्याला खाली घेतात भगवान श्रीकृष्णांना आणि म्हणतात की गौशाला में अगर फिर से गयो तो डांट लगाऊंगी. भगवान म्हणतात मेरे को डांट लगाई, अब मैं फिर से जाऊंगा. भगवान श्री कृष्ण फिर से गौशाला में गए. हम बड़े बैल को पकड़ते. अब जो बड़ा बैल था वो खाना खा के थोड़ा सा बैठा हुआ था, पचन कर रहा था. तो
कृष्ण भगवान ने बेल के सिंगों को पकड़ा और ऐसे ऐसे हिलाने लगे, तो बेल उठकर खड़ा हो गया, तो ऊपर फिर से लटक गए, फिर से चिल्लाने लगे, अरे मैया बचाओ मैं लटक गई हो, मैया बचाओ मैं लटक गई हो। मैया धावत आली, मैयाने परत खाली घेतलं. मैया म्हणाले, अरे कन्हैया तू कितना परेशान करता है, तू किती परेशान करतो मला. श्रीकृष्ण हसायला लागले. तिथून मैयाने भगवान श्रीकृष्णाला येऊन दुपारची 12 वाजलेली होते, भगवान त्याला झोपी घातलं की आता तू विश्राम कर, आता तू झोपी जा. मैया यशोदा थोड्याशा जाड, यशोदा मैया बसल्यात चौरंगावरती बसल्यात आणि माखनचं मंथन करतात, माखन बनवत आहेत. माखन बनवत बनवत प्रभूंची जी निद्रा होती ती गेली. प्रभू उठले, रडू लागले आणि रांगत 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 मैया यशोदाजवळ आले. मैया यशोदाजवळ आल्यानंतर मैयाला म्हणतात की मैया एक बात बता, तुझे मैं प्रिय हूँ. मैया ने कहा, करे कन्हैया तो मेरा लाला है, प्रिय तो होगा ही ना. प्रभु ने जब ऐसा सुना तो वहीं पे पास में चूल्हे पर दूध रखा था. मैया यशोदाने चुलीवरती दूध ठेवलं होतं गरम करण्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये. खाली आग होती लावलेली. भगवान परमात्मा यशोदा मैयाच्या मांडीमध्ये. भगवान परमात्मा म्हणतात की मैया तू माझ्यावर जास्त प्रेम करतेत का दुधावर. मैया म्हणाली तुझ्यावर. दूध तर काय मला परत भेटेल, तू मला परत भेटणार नाही, तू माझ्या सर्वात प्रिय आहेस. तिथेच भगवंताने एक लीला केली. दूध ओतू गेलं. ज्यावेळेस दूध ओतू यायला लागलं त्यावेळेस मैयाने श्रीकृष्णाला खाली ठेवलं आणि धावत गेले दुधापाशी आणि दुधाचं पातीले खाली ठेवलं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ल्यो अभी कह रही थी कि मैं प्रिय हूँ, अब दूध के लिए मुझे पटक दिया नीचे और दूध के पास भागी. तिथंच एक काठी होती, जे माखनाची जी मटकी होती मोठी, ताकाची मटकी माखनाची, ते दोन्ही फोडल्या. कि ले अबे तुझे दूध से ज़्यादा प्रेम करती मैं वही रहने नहीं दूंगा. तो मटकी फोड़ दी और भाग रहे. पण माखनामध्ये पाय ओले झाले. मग पायाचे निशाण जे आहेत ते मैयाने ओळखून तीच काठी घेतली आणि पाठीमागे लागली. अब तुझे छोडूंगी नहीं, बड़ा नटखट बन रहा है, बड़ी शरारतें कर रहा है, तुझे छोड़ती नहीं. भगवान परमात्मा के पीछे यशोदा मैया दौड़ रही, आगे आगे भगवान दौड़ रहे, पीछे पीछे यशोदा मैया. यशोदा मैया पाहतात आणि म्हणतात तू थांब, मी तुला बांधते. भगवान परमात्माला जवळ घेतलं आणि ते उखळ होतं. आणि उखळापाशी एक 2 मोठे मोठे वृक्ष होते. त्या वृक्षाची कथा आधी सांगते. ते वृक्ष नेमके होते काय, ते यमन अर्जुन होते, एक गंधर्व. ते स्वर्गामधले होते आणि एक वेळेस त्यांनी स्नान करत होते, मदिरा पान करून दारू पिऊन स्नान करत होते. मदिरा पिलेली होती, स्त्रियांचा संग केलेला होता, स्त्रियासोबत होत्या, वैश्या. देवर्षी नाराजी पुढून जात आहे. देवर्षी नाराजी भ्रमण करत असत, नारायण नारायण. देवर्षी नाराजी नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण.
राधे राधे. तर नारदजी समोरून जात आहेत. मोठे महात्मा आहेत, गुरुवर आहेत, मोठ्या मोठ्या भक्तांचे गुरु आहेत. ध्रुव, प्रल्हाद अशा मोठ्या मोठ्या भक्तांचे गुरु आहेत. प्रणाम केलं पाहिजे. पण इथं यमन अर्जुन हे प्रणामच करत नाहीत. उलटे त्यांच्याकडे पाहून हसू लागतात. स्त्रियांना थोडीशी लाज वाटते. स्त्रिया घुंगट घेतात आणि निघून जातात. पण यमन आणि अर्जुन एका वृक्षासारखे थांब उभे राहतात आणि म्हणतात, देखो देखो जा रहा है. देवशी नारद म्हणतात, अरे मूर्खांनो, गंधर्व आहात, देवता आहात आणि गुरुची संतांची रिस्पेक्ट करायला तुम्हाला माहित नाही, तुम्ही अपमान करतायत. देवर्षी नारद श्राप देतात, जा तुम्ही वृक्ष व्हा. शाप भेटल्यानंतर यमन अर्जुन हे क्षमा मागायला लागतात की गुरु आम्हाला क्षमा करा, आम्ही मदिरा पान केलेली म्हणून आम्हाला समजलं नाही. देवर्षी नारदजी म्हणतात, आता शाप तर लागलाय, पण ठीक आहे, तुमचा उद्धार हे साक्षात परमात्मा करेल. तेच दोन वृक्ष यमन अर्जुन हे यशोदा मैयाच्या अंगणामध्ये आहेत, खूप मोठे. ते तुटत नव्हते. त्यांना तोडण्यासाठी खूप प्रयत्न केला नंदबाबांनी, ब्रजवासींनी, पण ते तुटले नाही. आता मैयाने इथे जास्त नटखटपणा करू लागले म्हणून कृष्ण त्यांना उखळाशी बांधलं. पण उखळाशी बांधताना रस्सी काही पुरत नव्हती. रस्सी पुरत नव्हती. किती एकाला एक बांधली, पण श्रीकृष्णाला काही बांधता येईल. यशोदा मैया थकल्या आणि विचार करू लागले, अरे कितना खाता है, तेरा पेट इतना बढ़ गया है कि तुझे बांधना तक नहीं हो रहा. यशोदा मैया थोडंसं उदास पाहून भगवान परमात्मा छोटे से आहेत, छोटे छोटे हाथ आहेत त्यांचे, छोटे से नंदन यशोदा नंदन म्हणतात की मैया ला इधर में बांधता. प्रभु ने दोनों रस्सियां ली, पकड़ी और खुद से एक गांठ बांधी और कहा कि अब दे, तुझे जितनी गांठ बांधनी है उतनी बांध. मैया यशोदा पाहतात आणि म्हणतात की कितना प्यारा लाला है मेरा. मैया यशोदा तरी म्हणतात की तू नटखट जास्त आहेस, पण मी तुला आता बांधून टाकणार. भगवंताला मैया यशोदाने बांधून टाकलं. इकडं गोपी म्हणतात की अरे यशोदा मैया, एक काम कर, तू त्याला बांधू नको. तुझं जेवढं नुकसान झालं ना आम्ही भरतो, पण त्याला बांधू नको ग. तू किती छोटा आहे, त्याच्यावर एवढा अत्याचार करते का, बांधू नको त्याला. मैया यशोदा म्हणतात, एवढंच जर प्रिय आहे तो दूर राहा, पाहू नका त्याच्याकडे, इथं कशाला आलात तुम्ही. गोपिया म्हणाल्या की हे यशोदा मैया, तुझं जेवढंही तुला जेवढा त्रास होतो, जर त्रास होत असेल तर एक काम कर, हे जे लाला एक आम्हाला देऊन टाक, आम्ही सांभाळतो याला. मैया यशोदा म्हणला, अरे वाह, एक तो मेरे इतने दिनों बाद एक लाला भयो, वो भी लेकर जा रही. एक काम करो, यहाँ से जाओ, तुम्हें अपने मताई बाप की सौगंध, यहाँ से चले जाओ. गोपियाँ म्हणतात, गए भाड़ में, हमें सौगंध की कोई परवाह नहीं. मैया यशोदा म्हणतात, अब माता पिता की सौगंध दे रही, फिर भी नहीं जा रही. ठीक है, अपने बच्चों की कसम देती हूँ तुम्हें, यहाँ से चले जाओ, और खबरदार इसे छोड़ा तो, खबरदार इसे छोड़ा तो. पुन्हा यशोदा मैयाला गोपिया म्हणतात की हे यशोदा महारानी, यशोदा मैया, हम अपने बच्चों को भी कसम नहीं लेते. त्यावेळेस यशोदा मैया म्हणतात, ठीक आहे, एवढं प्रेम कुणासाठी, कृष्ण कन्हैयासाठी. तुम्हाला कृष्णाची शपथ आहे, जर तुम्ही इथं आलात तर, आणि याला सोडलं तर इथून चला, निघा. गोपिया म्हणतात, अरे आता परमात्मा साक्षात प्रभूंची शपथ दिली, आता जवळ जाऊ शकत नाही, आता त्यांना सोडू शकत नाहीत. गोपिया तिथून उदास होऊन जाऊ लागल्या. या गोपिया कोण आहेत? राम अवतार मध्ये ज्यावेळेस जेवढे संत होते त्यांनी प्रभूंना पाहिलं होतं. प्रभू श्रीरामचंद्रांना ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असं वाटलं की एवढं सुंदर रूप असणारा जर एखादा पुरुष, आता हे संत विचार करतायत, संत म्हणतात की काश हा माझा नवरा असायला पाहिजे होता. त्यावेळेस प्रभू विचार करतात आणि म्हणतात की या अवतारामध्ये तर शक्य नाहीये, पण माझा पुढचा अवतार होईल
त्या अवतारामध्ये मी तुमच्यासोबत लीला करेन. तेच संत इथं गोपिया आहेत. ब्रज की गोपिया बनना इतना आसान नहीं है. ब्रज में कभी जाओ, वृंदावन कभी जाओ, तो वहाँ पे किसी स्त्री का, किसी पुरुष का, किसी बच्चे का, कुत्ते का भी अपमान मत करना, क्योंकि क्या पता किस रूप में नारायण मिल जाए. प्रभु का किस रूप में दर्शन हो जाए हम बता नहीं सकते. ते संत आहेत या गोपिया. रामावतार मध्ये जेवढे संत होते, महान संत हे त्या गोपिया आहेत. त्यांनी इथं गोपिया म्हणून अवतार घेतला. त्याच गोपिया उदास होऊन जात आहेत. आता प्रभू हळूहळू हळू ते उखळाला हलवत आहेत. उखळ खाली पडलं आडवं, आणि प्रभू सरकत सरकत त्या वृक्षांजवळ गेले आणि त्या वृक्षांच्या मध्ये गेले आणि ते उखळ पाठीमागून असं रुंदीला थोडं लांब होतं. प्रभू एवढे एवढे ते वृक्ष चिटकून त्या वृक्षांच्या मधून गेले आणि वृक्षांना खाली पाडलं. वृक्षांचं खाली पडल्याबरोबर एवढा मोठा आवाज झाला, पण त्या वृक्षांमधून एक सुंदर 2 पार्षद निघाले आणि त्यांनी भगवंताला प्रणाम करतात. म्हणतात की हे भगवान, आप धन्य हो, आपने खुद ने हमारा उद्धार कर दिया, आप धन्य हो. प्रभू त्यांना आशीर्वाद दिला आणि ते यमन अर्जुन त्या योनीमधून, त्या शापामधून मुक्त झाले आणि ते परत त्यांच्या धामाला निघाले. आता खूप मोठा आवाज झाला होता. मोठा आवाज झाल्यानंतर मोठा आवाज झाला. ब्रजवासी यशोदामय्या धावत आल्या. नंदबाबा धावत आले की एवढा मोठा आवाज कशाचा. तर त्यांनी पाहिलं तर 2 वृक्ष खाली पडलेत. उखळाला बांधलेले बाल श्रीकृष्ण आहेत आणि बाल श्रीकृष्ण हे डोळे भरलेले, अश्रूने डोळे भरलेले मैयाकडे पाहतायत. यशोदा मैयाकडे पाहतायत, नंदबाबाकडे पाहतायत. नंदबाबाकडे पाहून म्हणतात की मैया ने बांधा, मैया ने बांधा मुझे, और देखो मेरी हालत क्या है. नंदबाबा म्हणतात लाला, अब तेरी माँ से बात मत कर, तू तेरी माँ से बात नहीं करेगा और तू मेरे साथ गौशाला में चल. अब तेरी माँ से बात नहीं करेंगे हम, तू बात मत करना अपनी माँ से, तू तुझ्या आईशी बोलायचं नाही, आपण कट्टी करू. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हां. आता भगवान श्रीकृष्ण गौशालामध्ये जातात आणि नंदबाबासोबत ते मस्करी करू लागतात. मग तिथे यशोदा मैया अंगणामध्ये बसल्यात. त्यांना वाईट वाटतं की माझ्या बाळाला मी बांधलं होतं आणि आता माझं बाळ माझ्याशी बोलत नाही आहे. प्रभू मैयाकडे पाहतात आणि विचार करतात की मैया उदास आहे. एक मैया माझ्यासाठी किती काय करते, माझ्यासाठी माखण काढते, मैया मला रोज आंघोळ घालते, मैया मला रोज लोरी ऐकून मला झोपी घालते, आणि मी मैयाला असं बोललं नाही तर मग मैया मग मी असा त्यांचा प्रिय कसा राहील. नंदबाबांना भगवान श्री कृष्ण म्हणतात बाबा मुझे मैया के पास जाना, मुझे मेरे को मैया के पास जाना है, मेरे को मैया के पास जाना है. भगवान परमात्मा रोने लग गए. नंद बाबा म्हणतात कि अरे छोरे, एक तो पहले कहता है कि मुझसे बात नहीं करनी, फिर रोने लग जाता है, जा अपनी माँ के पास. भगवान श्री कृष्ण अपने छोटे छोटे कदमों से अपने नुपुर जो पैंजन है वो बजाते बजाते मैया के पास दौड़े चले, हाथ ऐसा फैला के कि मैया मैया के दौड़ रहे. मैया ने गले से लगाया और बड़ा 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 लाल दुलार प्यार करने लगी, लाड लगाने लगी, गाल को माथे को चूमने लगी और हृदय से लगाया और कहा कि कन्हैया मुझे क्षमा कर देना, आज के बाद मैं तुझे सताऊंगी नहीं, तुझे कहीं बांधूंगी नहीं, तुझे दंड नहीं दूंगी, आज के बाद मुझे दंड नहीं दूंगी. नंद बाबा विचार करतात, ग्वाल्यांना बोलत आणि ग्वाल्यांना म्हणतात कि गोकुल बड़ा खतरनाक है. जब से मेरे लाला ने जन्म लिया है तब से ये गोकुल में थोड़ा सा संकट ही भरा पड़ा है. आणि नंदबाबा म्हणतात की आता आपल्याला इथं राहायचं नाही. ब्रजवासी म्हणतात की हे नंदबाबा आता मग कुठं जायचं, गोकुळ सोडून कुठं जायचं. काही ब्रजवासी म्हणतात की हे नंदबाबा इथे जवळच एक वृंदांचं वृक्ष असलं तर एक जंगल आहे, तिथं वृंदा खूप आहे,
एक वृंदांचं वन आहे, आपण तिथे जाऊन राहूया. ब्रजवासींनी आपला बोरिया बिस्तर बांधला. नंदबाबांनी घोषणा केली की ज्याला ज्याला वृंदाच्या वनामध्ये वास करायचा आहे त्यांनी आमच्यासोबत चला. प्रभू ना घेऊन यशोदा मैया, रोहिणी माता, ब्रजवासी, गोप गोपिया स्वतः सगळं सामान घेऊन त्या वनाकडे निघाले. कोणत्या वनाकडे? वृंदांच्या वनाकडे. चलो रे मन श्री वृंदावन धाम, चलो रे मन श्री वृंदावन धाम, रटेंगे राधे राधे नाम, मिलेंगे कुंज बिहारी ओढ़ के